नमस्कार. आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त मोकळा सुटसुटीत आणि दाना मोकळा होणारा भात कसा करायचा आहे ते बघतो. हा भात रेशनच्या तांदळापासून बनलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त याचा दाना मोकळा होतो. तुमचाही भात असाच यावा, अजिबात खिचडीसारखा व्हावा नाही. बऱ्याच जणांना रेशनच्या तांदळाचा भात शिजवता येत नाही, तो असा पचपची खिचडीसारखा होतो. तर परफेक्ट भात येण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये पुढे काही टिप्स दिल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करा. म्हणजे तुमचाही भात छान असा दाणेदार आणि मोकळा सुटसुटीत होईल आणि असं वाटणार सुद्धा नाही की रेशनच्या तांदळापासून बनलेला आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण ज्या टिप दिल्या त्या फॉलो करा, म्हणजे तुमचाही भात छान परफेक्ट प्रमाणात येईल. की तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करून बघू नका. चला तर मग पटकन रेसिपीला वळूया. पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग दाना मोकळा होणारा अगदी रेशनच्या तांदळाचा भात आपण बनवायला लगेच सुरुवात करूया. बघा, आता आपल्याला हा भात करण्यासाठी जास्तीचं साहित्य लागत नाही. रेशनच्या तांदूळापासून आपण दाणेदार मोकळा सुटसुटीत भात करणार आहे. तर 1 वाटी तांदूळ घेतला. तर आता आपल्याला हा तांदूळ अगोदरच धुवून घ्यायचा नाही, हे सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या अशा टिप देणार आहे, ज्यामुळे तुमचा रेशनचा तांदूळचा भात अगदी मोकळा दाणेदार होणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीकडे वळूयात. बघा, सगळ्यात आधी तर आपल्याला कुकर ठेवायचा आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. रेशनच्या तांदूळाचा भात कसा करायचा बरेच जणांना असे माहीत नाही. त्यांचा भात असा पचपचीत होतो, एकदम खिचडीसारखा बनतो. तर परफेक्ट भात येण्यासाठी काही टिप्स आहे, त्या तुम्ही फॉलो करा. बघा, यामध्ये 1 ग्लास पाणी घालते, परत अर्धा ग्लास पाणी आहे. बघा, आणखी हे घालायचं आहे. आता तुम्ही म्हणाल भात शिजवणं ही काही मोठी गोष्ट नाही, राशनच्या तांदूळाचा भात मोकळा सुटसुटीत दाणेदार होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला भात शिजवण्याची एक पद्धत सांगते मी. बघा, इथं 1 चमचा तेल घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता आपल्याला या पाण्याला छान दणकून उकळी आणून घ्यायची आहे. पाण्याला उकळी येण्यास सुरुवात झाली की तेव्हाच आपल्याला तांदूळ धुवायला घ्यायचा आहे, अगोदर धुवून घ्यायचा नाही. नाहीतर तुम्ही अगोदर तांदूळ धुवून घ्याल तर मग त्याची कणी होईल आणि भात असा पचपचीत होईल, एकदम खिचडीसारखा बनेल. तर तसं करू नका. बघा, आता इथं पाण्याला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे. गॅस मंद आचेवर करून घेते, तोवर आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर बघा, इथं हा तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ असा खळखळून धुवायचा आहे. बघा, इथं तांदूळ धुवून घेईपर्यंत पाण्याला छान खळखळून उकळी आली आहे. लक्षात ठेवा, अशी दणकून उकळी आली. त्याचसोबत इथं मी तांदूळसुद्धा व्यवस्थित 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ मोठ्या परातमध्ये घेऊन धुवून घेतला आहे. सगळ्यात आधी निवडून घेतला, जेणेकरून त्यामध्ये काही केर कचरा असेल तो काढून घेतला आणि स्वच्छ असा 2-3 वेळा धुवून घेतला आहे. आता उकळत्या पाण्यात आपल्याला हा तांदूळ घालायचा आहे. आता इथून पुढे लक्षात घ्या, 2-3 मिनटं गॅस मोठ्या आचेवरच करायचा, लगेच झाकण लावायचं नाही. 2-3 मिनटं आपल्याला उकळत्या पाण्यात हा भात शिजून घ्यायचा, त्यानंतर मग झाकण लावूया. आता बघा, इथे 3 मिनटासाठी तांदूळ असा खळखळून उकळून घेतला आहे. तुम्ही बघू शकता छान हा उकडला गेला आहे, परंतु शिजलेला नाही. गॅस एकदम मंद आचेवर करून घेऊया आणि याला झाकण लावायचं आणि मंद आचेवर आपल्याला फक्त 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता बघा, इथं कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहे. मी कुकर गॅसवरून खाली उतरून घेतला आणि वाफसुद्धा काढून घेतली आहे. आता झाकण उघडून बघूयात. तुम्ही बघू शकता मस्त याचा दाना मोकळा झाला आहे. प्लेटमध्ये तुम्हाला मी काढूनसुद्धा दाखवते. बघा, इथं 1 प्लेट घेतली आहे, यामध्ये आपण हा भात काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मोकळा सुटसुटीत झाला आहे. असं वाटत आहे की आपण बासमती तांदूळचाच हा भात केला आहे की काय, आणि असं वाटतसुद्धा नाही की हा रेशनच्या तांदळाचा भात आहे. तुम्ही बघू शकता किती मोकळा झाला आहे. मी तुम्हाला सगळा भात काढून दाखवते. दाना मोजता येईल असा हा भात झाला आहे. ही आहे भात शिजवण्याची परफेक्ट पद्धत, ती बरेच लोकांना माहीत नाही. तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार हा भात झाला आहे. परंतु भात शिजवण्याची सुद्धा पद्धत असते. रेशनच्या तांदूळाचा भात बऱ्याच जणांचा असा मोकळा सुटसुटीत होत नाही, एकदम असा खिचडीसारखा पचपचीत होतो. तसं होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं, मी ज्या व्हिडिओनुसार स्टेप बाय स्टेप कृती दिली त्या फॉलो करायची आहे, म्हणजे तुमचाही भात
असाच परफेक्ट येईल, एकदम दाणा मोकळा होईल. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी लगेच करून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.